2 मिनिटं दे ना दादा, 2 मिनिटं बोला की। बैलाचं नाव सोन्या किंग काकडवाल। आम्ही मुंबईवरून आलो। कल्याण श्री मल्लंगडच्या पायथ्याशी गाव आहे आमचं काकडवाल। 200 किलोमीटर अंतरावर इथं आलंय। आम्हाला पासगावकर याने पासलकर बॉईज याने बोलवले। खास त्यांच्या गावात लढाया असतात पिंपळगावचे शांती नागपंचमी निमित्त, त्याच्यासाठी आलोय। आमच्या इकडे झुंजी होतच राहतात लढाया रोजच्या। आमच्या एक महिन्याला 4 झुंजा होतात। हा इथला आमचा 3रा वर्ष हा। पहिल्या वर्षी पहिला नंबर केला होता, दुसऱ्या वर्षी आलतो परत, दुसऱ्या वर्षी 2रा नंबर केला होता, 3ऱ्या वर्षीला बैल जरा आजारी होता म्हणून आलो नव्हतो ना। हा 4था वर्ष आलोय आम्ही। या वर्षी बघू काय धमक आहे ती दाखवू। बैलात धमक आपल्यात धमक, बघू काय होतं ते पुढं। समस्त ग्रामस्थ पिंपळगाव मध्ये आपण मावळमधून बैल आणलेला आहे ह्यावेळेस। गेल्या वेळेस आपण कर्नाटकवरून बैल आणला होता, ह्यावेळेस पण आपण मावळमधून एक बैल आणला। 2 आणलेला आहे, पलीकडे एक आहे महाराजा 96 आणि इकडं एक आणलेला आहे। 2 बैल आहेत आपले। आता आपली झुंज थोड्याच वेळात होणार आहे। गरुडा संघ आपली झुंज आहे। बारक्या गटात आहे हो, घरचा। हा त्याला आता खुराक वगैरे चालू आहे, त्याला काम वगैरे काय नसतं। वर्षातून एकदा फक्त पंचमीच्या दिवशी बाहेर काढला जातो हो। तरी पण आता आम्ही पण तसं शिकवले दरवर्षी पण प्रमाणे त्याला शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे या वर्षी पण बैल आमचा 100% जिंकेल। यंदा आपण कर्नाटक गुलबर्गा येथून बैल आणलेला आहे। याचा महाराजा 96 नाव आहे याचं, त्याच्यामुळे हा बैला आतापर्यंत बिनजोड आहे। तर कुणी आहे ना आतापर्यंत लढण्यासाठी तयार नाही या बैलाचं। नाही, ह्या बैला संघ कुणीच लढायला तयार नाही मोठ्या गटात। कर्नाटक गुलबर्गा किती रे 250 ते 300 किलोमीटरचा आहे। काय सांगायचं आता, बोला बघतो सांगा काय सांगायचं। बैलाचं नाव पिंटे आहे, घरच्या गाईचं आहे। सोमवारी झालता, घरी ठेवला होता। रोज रविवारच्या लढाई घेत होतो आणि आता गावची परंपरा। हा बारक्या गटात पिंपळगाव मधल्याच। रोज रविवारची प्रॅक्टिस घेतली जाते त्याची। नवीन बैलाची हा गरुडा पिंपळगाव सुतारांचा बैल आणि सगळ्या आडीतला आणि सगळ्यांचा लोकप्रिय। अजून हा लढीला चांगला खेळतो हा। लहान छोट्या गटामध्ये किती वेळ घ्यायची? गावची परंपरा ही फार जुनी आहे, अगदी सांगता येत नाही एवढी जुनी परंपरा आहे ती। आमचे वडील चुलते सगळ्यांचे बैल होते, परंपरेने बैल आहे। हा छोट्या गटामध्ये आता छोटू डॉन मुंबईचा। हा लढाई व्हायची, अजून लढाई खेळ आहे, हारजीत चालू राहते। नाही काळजी थोडी वेगळी घ्यावी लागते, थोडे दिवस 1 महिना 2 महिने, आणि त्यानंतर मग रेग्युलर मध्येच। संतोष कोळे यांचा रामाबैल, संतोष कोळे यांचा रामाबैल ग्राउंडला आलेला आहे आता। हा लढणार आहे आता परत। हे पिंपळगाव मधलाच आहे। हा जिंकणार। लावा आता कोण जोड असेल त्याच्यावर। तिकडून मी सांगतो। भोपरचा राजा आहे हो, राजा म्हणून सगळे ओळखतात त्याला। हा राजा भोपरचा आहे।
मुंबई डोंबिवली त्या साईडचा भोपर आहे, त्या साईडचा बैल आहे. पहिलीच लढी यायची, रेबल बरं लागलेली आहे चिठ्ठ्यांमध्ये उधळून. आता बघू काय होतंय ते. हा रेबल बरं राडा आहे, त्याचा काही प्रेशर नाहीये. वन साइड मारू शकतो आपण रेबलला. आमच्या बैलाने आता सांगता येत नाही, एवढे अड्डे जिंकलेले आहेत. यावर्षी पण अड्डा मारणार आमचा राजा. सालबाद प्रमाणे ह्या वर्षी पिंपळगाव येथे बैलाची झुंज आयोजित केली आहे. गेल्या वर्षी आमचा राजा 1000 हा पहिल्या क्रमांकी विनर झालेला होता. तो ह्या वर्षी पण विनर होईल याची मी अपेक्षा ठेवतो. आणि गावकऱ्यांनी जे आयोजक केलेले आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. तसेच या वर्षी राजा वर्सेस सोन्या यांची, काकडवाला सोन्या यांची झुंज प्रेक्षणीय पाहण्यासारखी होणार आहे. त्यांनी नाही चांगली होईल यात काही. आज पिंपळगावची या ठिकाणी गेल्या 50 वर्षाची परंपरा लढीची बैलांच्या झुंजी हे आज देखील या ठिकाणी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास मुंबई, पुणे, भिवंडी, पालघर या ठिकाणचे देखील बैल झुंजीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजे घरगुती बैल या ठिकाणी 2-2 महिने लोक या ठिकाणी लढीला बांधायचे, त्यांना खुराक वगैरे चारून या ठिकाणी बैल तयार करायचे, लढीसाठी या ठिकाणी बांधले जायचे. तो गावचा एक खूप मोठा मान होता आणि अशा पद्धतीने आपण या लढीचा या ठिकाणी आनंद घेऊयात. नमस्कार. पिंपळगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बैलांना झुंज नागपंचमीला आयोजित केलेले आहे. आधी गावातलेच बैल असायचे आणि या गेल्या 2-3 वर्ष झालं बाहेरून बैल येतात, मुंबईवरनं, ठाण्यावरनं. यावर्षी 8-9 बैल आलेले. त्यात स्वतः आम्ही दुर्गा माता मित्रमंडळाने गोपात राजा बैल आणलेला आहे. बैल आमचा पण चांगला आहे, पण त्याची झुंज रेबल बरं लागलेली आहे. रेबल पण बैल चांगला आहे. लढी पण खूप सुंदर चालू आहे. हा डॅनी बैल आहे, सरवली गावचा, मुंबई मधला. आम्ही आलो इथं पिंपळगावला झुंजीला. आम्हाला बोलवले पप्पू सुतार ना हर्षद भाऊने. नाही पहिल्यांदा घेऊन आलोय मी. 2 वर्ष झाले येतो. हा बैल पहिल्यांदा आलाय. लय झालेत. अड्डा एक आता माग अड्डा मारले यांनी एक. बघू आता बैलावर आहे, बैल करेल ते. 4 वर्ष झाले. हा हा खुराक वेगळा आहे. हा आम्हाला झाला 250. छान वाटलं. हा वेगळेपणा. इकडलं पब्लिक लांब राहते, आमच्याकडे जवळच जाते. पहिल्या फेरीत मला वाटतं तुम्हाला बाय मिळाला, सेकंड राऊंड साठी बैल क्वालिफाय. काय वाटतं? होल 100%. काय सांगतात? होईल आमचं बैल 100% विजय होईल. अतिशय छान कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम आहे.
अतिशय छान लढत चालू आहे दोन्ही बैलांची. प्रेक्षकांना विनंती आहे, आतमध्ये जाऊ नका कोणी. संयोजक आणि ते मालक फक्त त्या ठिकाणी थांबा, आपण कोणी आतमध्ये जाऊ नका. यामध्ये जो बैल जिंकेल त्याची यांच्या बैलाशी लढत होईल. चला प्रेक्षक नृत्य येत नाहीये. काठेवाल्यांना कुणाची आता विनंती आहे, काठे घेऊन आपण बैलांच्या पाठीमागे जायचं नाहीये. अतिशय छान झुंज या ठिकाणी चाललेले आहे दोन्ही बैल. त्यांची नाव आपली पण चारच आहेत. त्यांनी बैल आणला ना चारच आहेत. त्यानंतर लहान गटाची
उकरी पण कसलं कसे कोबडी आणि सिंग कसलं घातलं डॅनी पण डॅनियल पण नाही थांबलंय गाण बैठो पडची एड्या नको करू जमना यार तुम्हारा देनी का